झालं का सुरू? तू थांबणार आहे व्यवस्थित सेट करून जा. मी नाही बसत, मला नाही ब्रह्मानंदम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलू पद्मकरेण शङ्खम् चक्रं गदा विभूषितभूषणाढ्यम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरकल्पवृक्ष संगमाकामधेनवा चिन्तामणि गुरो पादो दुर्लभं भुवनत्रयम् कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनन्दनः द्वापरे रामकृष्णश्च कलौ श्रीपादवल्लभः। दत्तगुरुदेव 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 दत्तगुरुदेव। श्री गणेशाय नमः। रत्नेहा कल्पितमानसं हिञ्जलेह स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृदुमदामोदङ्कितं चन्दनं जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते उत्कल्पितं गृह्यताम्। सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे दुतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभु स्वीकुरु। छत्रं चामरीयोर्युगं व्यञ्जनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरी मृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टांगं प्रणत्या स्तुतिर्बहुविधा हितसमस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां द्रोहान् प्रभो। आत्मत्वं गिरिजामतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिया संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाराधनम्। करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितम् अविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व।
जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। पार्वती पतये हर हर महादेव शंभो। ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी। हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी। कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वर। झाड फुलांनी आले बहरून, तून पाहिले डोळे उघडून। झाड फुलांनी आले बहरून, तून पाहिले डोळे उघडून। वर्षाकाळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा। वर्षाकाळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा। काय तुला उपयोग आंधळा, काय तुला उपयोग आंधळा। दीप असून उशाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वर। रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविले भस्म कपाळा। रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविले भस्म कपाळा। कधी न धरुणी नांगर हाती, पिकविले मातीतून मोती। कधी न धरुणी नांगर हाती, पिकविले मातीतून मोती। हाय अभाग्या भगवने सुन, हाय अभाग्या भगवने सुन। घर संन्यासून जाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी।
कुठे शोधिशी रामेश्वर. देव बोलतो बालमुखातून, देव बोलतो उंच पिकातून, देव बोलतो बालमुखातून, देव बोलतो उंच पिकातून. कधी होनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. कधी होनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना, अवती भवती असून दिसेना. शोधतोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वर. कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वर. कुठे शोधिशी रामेश्वर. हरि ओम. काल आपण ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याचा जो शोध आहे त्या विषयावर काल आपण सुरुवात केली आपल्या कार्यक्रमाची, आणि आज आपण आता त्याच्या पुढच्या भागाकडे वळतो आहे. काल आपण 4 ज्या मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा 4 मुक्तींना समजावून घेण्याचा प्रयत्न केला का त्या मुक्ती कशा आहेत. आणि त्याचही देवाला असं वाटतं की आता आपण एकोहम बहुस्त्या म्हणून देवा कुठेतरी पृथ्वीवर अवतरित व्हावा आणि आपल्या लीला कराव्या. तेव्हा त्या मुक्तीला मिळालेल्या 4ही अवस्था सुद्धा मग काही काळानंतर, म्हणजे खूप काळ लागतो याच्यामध्ये अर्थात, परंतु तरीही आणखी त्याच्या बरोबर आपल्याला येणं होतं इथं पृथ्वी तलावर. तर व्यवहारात देखील तर ही मुक्ती ही स्थिती नाहीतच, सायुज्यता पावणे, परंतु देव कार्यासाठी त्याचं पार्षद म्हणून आपल्याला यावंच लागते. फक्त त्याच्यामध्ये वेळ लागतो. जेव्हा त्याला असं परमेश्वराला वाटते की आपण लीला करण्यासाठी कुठेतरी आपण अवतार धारण करावा, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा असा असुरांचा उच्छेद जास्त प्रमाणामध्ये होतो तसं देवीचं जसं प्रगटन होते किंवा शक्ती रूपानं त्या 10 महाविद्याच्या रूपांनी देवींनी जसं अवतरण केलं या पृथ्वीवर, तसं आपण सुद्धा परत त्यांचे पार्षद म्हणून त्यांच्या लोकाला पोचल्यानंतर देखील यदृच्छेने, फक्त ती आपली इच्छा नाही राहत तर त्या परमेश्वरी इच्छेने आपण त्यांच्या बरोबर पुन्हा अवतरित होतो. फक्त हा जो काळ आहे तो फक्त मोठा असतो, परंतु पूर्ण काळास मुक्ती आपल्याला मिळत नाही. कारण हे अवतार परत निरनिराळ्या युगांमध्ये अशाच द्वारे, जसे 4 युग आहे, 10 अवतार आहे, तसंच हे सगळं घडत राहणार तितक्या तितक्या कालावधीनंतर. आणि हे असे कितीतरी अवतार, कितीतरी मनू, कितीतरी मन्वंतर आणि कितीतरी ह्या सगळ्या गोष्टी कलियुगाच्या येणाऱ्या 4,32,000 वर्ष गेले, आणखी बाकी पुढे जाणार, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण परत परत येत असतो. इथपर्यंत काल आपण बघितलं. आता आपण त्याच्या इच्छेनं आल्यानंतर इथे जेव्हा अवतरित होतो तर मग आपलं ते पात्र कसं असायला पाहिजे, आपण इथे येतो तर काय करतो आणि परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, इतक्या जवळ काल असलेला बघितला आपण तो. पण तरीही आम्ही त्याला दूर ठेवलेला आहे की आम्हाला त्याची अनुभूती येत नाही. व्यवहारात देखील आपण दुसऱ्याच्या घरी पाहुणपण करण्यासाठी विशेष प्रसंगानुरूप जातो.
तर ते गेल्यानंतर तुम्ही तिथे आपलं व्यक्तिमत्व कसं घेऊन जात असता? समजा जर तुम्ही तुमच्या व्याह्याकडे गेले, जावयाकडे गेले, भावाकडे गेले, बहिणीयांच्या घरी गेले किंवा कुठल्याही नातेवाईकांच्या घरी जर तुम्ही गेले, तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते कसं करून तुम्ही जात असता? गबायासारखे जाता का? आपल्या आवडीनिवडी घेऊन जाता का? खरा तर तुम्ही आपल्या आवडीनिवडी घरामधून बाहेर पडते वेळी घरातल्या खुंटीला आपल्या आवडीनिवडी टांगून ठेवायच्या असतात आणि मग बाहेर पडायचं असते. तर तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी जाता, तिथं प्रिय ठरता. पण तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, घरची सगळी रहीची थाट आणि हे सगळं जर आपण गेलो त्याच्या घरी, जर ती व्यवस्था नसेल तर मग चालेल का? तो टिकेल का तिथे? मग तुम्ही तुमचं सगळं लादायला गेलं, तुम्हाला ज्या आवडी आहेत किंवा कुठे तुम्ही आता एखाद्यांच्या घरी, आपल्या व्यायाच्याच घरी गेले असं आपण एक उदाहरण धरूया, आणि तिथे गेल्यानंतर सकाळी तुम्ही लोटा घेऊन शेतामध्ये गेले बाहेरकडे प्रातर्विधीसाठी म्हणून, आणि येता येता 2-4 घरी का हो पाटील कसं चाललंय किंवा काय आत्याबाई काय कोणाचं आपलं जे नातं असेल तिथं त्याच्या घरी थांबत गेले आणि 6 वाजता निघालेले. त्या घराच्या जे यजमान आहे, त्याची जी मालकीन आहे, ती मालकीन 7 वाजता उठून आपला तुम्हाला 7:30-7च्या दरम्यान पर्यंत चहा देते आपल्या यजमानांना, नवऱ्याला. आणि अशा वेळेस तिनं आता पाहुणे आलेले आहे म्हणून व्याह्यासाठी ही 7-7:30 वाजता चहाची व्यवस्था केली, आणि तुम्ही मात्र लोटा घेऊन बाहेर गेल्यानंतर 4 घरं फिरत फिरत 9 वाजेपर्यंत घरीच नाही आले. त्या माऊलीनं काय करायचं आता? आणखी परत चहा मांडायचा? तर 1 दिवस मांडून देईल, 2 दिवस मांडेल, पण अशा जर समजा तुमच्या सवयी राहिल्या तर ते तुम्हाला कंटाळतील. अरे हा नाही, याला पाहुणा तर बरं होते, किती त्रास होतो हा, याला किती वेळा हे करायचं. तसं होईल की नाही त्या माऊलीच्या स्वभावामध्ये किंवा तिच्या पोटामध्ये असं विचार मनामध्ये येईल की नाही? मग तो तसा विचार येऊ नये. आणि तुम्ही मग आता समजा जर 4 दिवस राहिले आणि तिचा निरोप घ्यायला गेले, तिचा आणि त्या यजमानाचा ज्यांच्याकडे तुम्ही उतरले त्यांचा, ते तुमच्या तोंडावर काही म्हणणार नाही, परंतु आतून त्यांना असं निश्चित वाटत राहील की हा पाहुणा काही खरं नाही, हा नाही आला असतं तर बरं झालं असतं. याचा आपल्याला त्रासच आहे. त्यामुळे असं व्यक्तिमत्व घेऊन जर तुम्ही गेले तर तो पाहुण्याला कंटाळेल आणि तो फक्त याच्या पोटी तुम्हाला असं भिडस्तपणामुळे म्हणणार नाही काही, परंतु ठीक आहे वा आपला रामराम करेल आणि तुम्ही बाहेर निघाल. पण एखादा व्यक्ती त्या घराच्या कलाप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे, त्या घरातल्या व्यक्तींप्रमाणे जातेवेळी ते त्याचे लहान मुलं पाहून किंवा आणखी पाहून त्याला खाऊ सगळं काही देणं, त्याला फिरवणं, त्याच्या अंगा खांद्यावर खेळणं, अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही करायला राहिले आणि असं जर व्यक्तिमत्व घेऊन जर तुम्ही त्यांच्याकडे गेले, तर तुम्ही जेव्हा निरोप घेता तेव्हा तीच मुलं किंवा तीच मंडळी किंवा घरातले लोक तुम्हाला आग्रहानं येण्याचं निमंत्रण देतात. आणखी परत काका खूप छान वाटलं, तुम्ही आल्यामुळे आमचे 4 दिवस खूप चांगले गेले, आनंदात गेले, आणखी पुन्हा 2-4 महिन्यानं का होईना परंतु तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या, हे घर तुमच्यासाठी नेहमी खुलं आहे, केव्हाही या आणि तुम्ही इथे राहा, आम्हालाही सुद्धा तुमचा सहवास मिळेल. आणि तुम्ही असं म्हणेल की नाही म्हणेल तो, आणि त्याला यावं असं वाटेल. मग याच्यासाठी तुम्ही काय केलं की आपल्या ज्या आवडीनिवडी आहे, आपले स्वभाव आहे ते बदलले आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला जे त्याच्यामध्ये त्याला खुशी आणि सुख मिळेल. म्हणजे त्याच्या सुखामध्ये तुम्ही वृद्धी कराल असं जर वागलं तर ते तुमच्या कपाळावर तो आल्यानंतर आठ्या येणार नाही. मग काय कसं व्यक्तिमत्व तुम्ही घेऊन गेलं. आणि या व्यक्तिमत्वाच्या निशी तुम्हाला देवाच्या दरबारात जायचं आहे. मग देवाकडे जात असताना, त्याच्या दरबारात जात असताना तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व किती उच्च कोटीचं घेऊन जावं लागेल. आता असाच गबायासारखा उठलो आणि आपण गेलो तर येईल का? वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा इतर कोणाच्या, तुकारामांच्या ओव्या जर पाहिल्या तर तुम्हाला 2 पावलं जर आपण परमेश्वराच्या दिशेनं टाकले तर तो धावत येतो. सुदामेची भेट बघितली का नाही? तो प्रसंग तुम्ही पाहिला असेल तर सुदामा जेव्हा भेटीला गेला आणि द्वारपालांनी अडवला आणि द्वारपालांनी सांगितलं त्यांना, ते तुम्ही गीत ऐकलं असेल,
द्वारपाल हो बता दो कि वो कन्हैया सुद्धा तुम्हारा मित्र सुदामा आया है. तर मग तो हटल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या राहण्या त्याला पंखा घालून पंख्याने हलवत असताना जेवत होता. तो तसाच अर्धवट सगळं सोडून दिलं, हात खरकटेच होते आणि तसाच तो वसुधानेच्या बेटीला धावत सुटला. असा तो परमेश्वर जर तुम्ही त्याच्या दिशेनं जर 4 पावलं 10 पावलं टाकायला सुरुवात केली तर तो तुम्हाला धावत येऊन आलिंगन देतो, खांद्यावर उचलून घेतो. अति आनंदाच्या क्षणी तुम्ही जसं तुमच्या प्रिय व्यक्तीला खांद्यावर घेता आणि 4-5 घेर आपल्या भोवती मारून नाचायला लागतात, इतका आनंद होतो, तसा त्या भगवंताला सुद्धा आपला भक्त आपल्या भेटीसाठी आला तर आनंद होतो. तर मग त्या भगवंत तो आपल्याकडे जो त्या आपल्याला अशा तऱ्हेने भेटणार आहे, तर त्या भगवंताच्या भेटीला जाण्यासाठी आपण आपलं व्यक्तिमत्व, आपली पात्रता, आपली कुवत कशी करून जावी लागेल का जेणेकरून तो धावत आपल्याकडे येईल. अशा गबाळेपणानं आपण जे कुठंतरी काम करतो, नाही करत, देवाकडे कधी पाहत नाही, अशा तऱ्हेनं तुम्ही त्याला दुर्लक्षित केलेलं, दुर्लक्ष करता, अशा प्रकारचं जर तुमचं व्यक्तिमत्व असेल तर देव धावून येईल का. मग त्याच्या दरबारात जर जायचं तर तुम्हाला त्या पद्धतीचं, त्या तोडीचं आपल्याला घडवावं लागेल. आहे बरोबर? वाटतं असं. व्यवहारामध्ये देखील आपण या सगळ्या गोष्टी बघतो. तर मग आता प्रत्यक्षामध्ये ज्ञानाच्या आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये आपण आपलं व्यक्तिमत्व कसं घेऊन जायला पाहिजे. मग असं व्यक्तिमत्व म्हणजे काय, कसं असते आणि ते व्यक्तिमत्व कसं विकसित केल्या जाते, म्हणजे आपण तिथं काय करायला पाहिजे. तर तशी आपली प्रत्येक कृती, आपलं प्रत्येक कर्म, आपलं प्रत्येक कार्य हे भगवत भावना भावित असायला पाहिजे, असं गीतेमध्ये सांगितलेला हा शब्द. गीतेमध्ये भगवत भावना भावित, नैवेद्य करतानी, आराधना करतानी, त्याला उपचार करताना सगळे त्या कृष्णाला त्यांनी सांगितलेलं आहे की मला माझा भक्त असा आवडतो की जो भगवत भावना भावित आहे. आता या भगवत भावना भावित या शब्दाला जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे मग आपल्याला आपलं व्यक्तिमत्व कसं तयार करता येईल याची आपल्याला उकल होईल. तुम्ही लोकशाहीमध्ये राहता, त्या लोकशाहीची व्याख्या काय आहे. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या द्वारे चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही, ही लोकशाहीची व्याख्या आहे. मग कोण असतो त्याचा राजा किंवा कोण चालवतो? लोकच, लोकांसाठी आणि लोकांच्या द्वारेच. ही जशी लोकशाहीची व्याख्या, म्हणजे तिथे कोण आहे? सर्वोच्च लोक, जनता, तो म्हणेल त्याप्रमाणे होणार. तसंच भगवंताच्या राज्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला देखील भगवत भावना भावित होऊन तिथं जावं लागेल. मग आता भगवत भावना भावित होणं म्हणजे नेमकं काय, तर आता तीच लोकशाहीची व्याख्या या प्रमेयाला लावा, भगवत भावना भावित या एवढ्या शब्दाला. म्हणजे मग लक्षात येईल तुम्हाला की भगवंतानी भगवंतासाठी भगवंताच्याच कृपेनं जे घडवलेलं आहे ते प्रत्येक त्याला आवडीचं काम आपण करायचं. म्हणजे मग आपलं प्रत्येक कर्म किंवा प्रत्येक कृती ही भगवंताला आवडणारी राहील, भगवत भावना भावित राहील, आणि अशी कृती आपल्याकडून घडली की देव भगवंत आपल्याकडे धावत येणार, आपल्याला खांद्यावर घेणार. म्हणजे मग आता मला सांगा, आपण साधं एक उदाहरण घेऊया की जेव्हा देवाला तुम्ही नैवेद्य अर्पण करता, एक फार उदाहरण आहे. आता काही ठिकाणी तुम्ही मला अपवाद सांगायला एखाद्या वेळेस कदाचित तुमची हे नाही झाली तर तुम्ही नाही म्हणाल, पण मी तुमच्याही गोष्टींचा उहापोह मदत करणार आहे. परंतु आता तर समजा एक उदाहरण घेऊ की आपण देवाची भक्ती केली, आरती केली, सगळं केलं आणि त्याला आता आपण जेवणाच्या पूर्वी आपल्या घरची 8 वाजताची वेळ झाली तर आता आपण देवाला नैवेद्य करतो आणि आपण मग आपल्याला घरचे लोक जे मंडळी आहे ती जेवायला सुरुवात करतात. आता तो नैवेद्य आपण त्या देवाला अर्पण करायचा, तो भगवत भावना भावित असायला पाहिजे. म्हणजे नेमका कसा असायला पाहिजे का, मग आपण तो स्वयंपाक करतो देवासाठी, त्या भगवत भावनेनंच तो स्वयंपाक बनवला गेला पाहिजे. हे त्याला अर्पण करत आहो हा त्यामध्ये भाव असला पाहिजे, तो ते ग्रहण करणार आहे, त्या भावनेनं आपण केला, तो खाणार आहे आणि बनवणाराही तोच आहे. आपण त्याच्यापासून वेगळं तुम्हाला ठेवता मी कोणीतरी बनवतो आहे हा अहंकार तुमच्यामध्ये सूक्ष्मपणाने येतो, म्हणून त्याचा परिणाम आपल्याला मिळत.
बस त्या नुसत्या परिणामांना आपल्याला मिळण्यासाठी तुम्हाला फक्त भावना चेंज करायची आहे. काहीच करायचं नाही, बाजारातून 4 आण्याची वस्तू आणायची नाही आणि कुठं पैसे खर्च करायचे नाही. तुमचा नातू शाळेतून आल्यानंतर 4 तास तुमच्या डोळ्याच्या आड राहिल्यानंतर त्याला जर भूक लागली असं म्हणून तुम्ही 4 वाजता जितके व्याकुळ होता, त्यावेळेस त्याच्यासाठी जो तुम्ही नाश्ता बनवता, खाऊ बनवता किंवा काहीतरी करून ठेवता किंवा गरम बनवता किंवा काही घरामधलं उच्च कोटीची जी काही साधन सामग्री असेल, फळं असतील, आणखी काही सुखामेवा असेल, कुठलं काही फरसाण असेल, काय असेल, पण ते किती निवडून पुसून व्यवस्थित असं तुम्ही तुमच्या पोराला देता, नातवाला देतात की नाही? की कसंही उचललं खुसपसलं असं तो नमुना दाखवते दुकानामध्ये, आपला टोचा टाकला का बस आलं जे हातात का देऊन दिलं असं करता का? किती तुम्ही शुद्ध भावनेनं करता आपल्या पोरांसाठी. मग तो परमेश्वर आहे त्याच भावनेचा आहे की नाही? मग त्याला तुम्ही जर आपलं मागता, त्याच्याकडे सर्वस्व समजता, त्याच्याकडे मागणी करता, तुमच्या सुखांची मागणी करता, सुख त्यानं दिलं पाहिजे ही अपेक्षा ठेवता, तर त्याला जी वस्तू अर्पण करता किंवा देता आणि त्याचा नैवेद्य म्हणून मग तुम्ही प्रसाद रूपानं भक्षण करता, तर तो प्रसाद कसा असायला पाहिजे, किती भाव त्याच्यामध्ये उतरलेला पाहिजे, आणि मग तो परमेश्वरच परमेश्वरासाठी करतो आहे अशा भावनांनी भगवत भावना भावित होऊन तो प्रसाद जर अर्पण केला तर मग परमेश्वर तुम्हाला भेटेल. असं आपल्याकडून घडते का? बघा तपासून. होतं असं कधी? तितका तो भाव उतरलेला असला पाहिजे. आता समजा मग आता आपल्याला घरी निषिद्ध असलेलं अन्न किंवा निषिद्ध असलेले पेय तुमच्या जेवणामध्ये वापरायचे असेल, म्हणजे मी मांसाहार आणि बाकीच्या इतर गोष्टी, दारू वगैरे अशा गोष्टी करतो, तो जर भगवंताचा प्रसाद आहे आणि मी भगवंताला अर्पण करतो आहे, तो आतमध्ये बसलेला, मी कालच सांगितलं तो कुठे आहे, काही बाहेर आहे का, कुठे आहे आणि किती आतमध्ये जवळ आहे, आणि तुम्ही गळ्याच्या खाली उतरवल्याच्या नंतर त्याची संपूर्ण क्रिया करण्याचं काम तो करतो, तुम्ही त्याच्यात एकही हातभार लावत नाही, इतकं सगळं त्याचं सुचारू पद्धतीनं तुमच्या शरीरामध्ये कार्य चाललेलं आहे. अशा त्या भगवंताला तुम्ही जर प्रसाद अर्पण करत असाल, नैवेद्य अर्पण करत असाल, तर मग तो असा नैवेद्य तुम्ही द्याल का? आता म्हणजे त्या नैवेद्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला का? मी हा परमेश्वराला अर्पण करतो आहे, त्याची आहुती त्याच्या यज्ञामध्ये टाकतो आहे. प्राणापाने जीवयम, ते आपला जो श्लोक आहे गीतेतला, ब्रह्म करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म, असं म्हणून जे आपण त्या याला यज्ञाचं स्वरूप आणि आहुती परमेश्वराच्या याच्यात टाकत आहोत, तर मग तो परमेश्वर आतमध्ये आहे, तर परमेश्वराला निषिद्ध असलेलं अन्न तुम्ही टाकाल का? म्हणजे मग तुमच्यावर ते बंधन, भलेही कोणी सांगण्याची गरज नाही पडणार, पण तुम्ही जेव्हा असे भगवत भावना भावित व्हाल, हा दृष्टिकोन तुमच्या पाहण्यामध्ये येईल, आपल्या भक्तीमध्ये उतरेल की हे सगळं कर्म मी भगवंताच्या सेवेसाठी भगवंत होऊनच भगवंताला अर्पण करतो आहे, असं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करायला लागाल. त्यावेळेस वाईट गोष्टी तुम्ही त्या भगवंताला द्याल का? कारण सृष्टीचा नियम आहे की जी पेरलं ते उगवते, आहे की नाही? बाबीचं झाड लावलं तर बोरं बी लागतील का त्याला? काटेच येणार ना वाट्याला. बोरं जर पाहिजे असेल तर बोरीचं झाड लावावं लागेल, त्याची मशागत करावी लागेल, जे पेरलं ते उगवते. आणि ते किती प्रमाणामध्ये हे सुद्धा आपल्याला कल्पना नसेल. आज तुम्ही शेतामध्ये 1 दाणा टाकता, 120 दिवसानंतर 1000 दाण्याचं एवढं मोठं कणीस 1000 पटीनं वापस मिळते. तुम्ही जितकं द्याल त्याच्या कितीतरी पटीनं मोठं. एका दाण्याचं 1 झाड झालं, 1 कणीस त्याला लागलं, एका कणसाले 1000 दाणे. किती परत मिळालं? तेच परत मिळणार आहे याची निश्चित खात्री बाळगा. आणि कसं भगवत भावना भावित होऊन काम करायचं, कर्म करायचं, ते तुम्ही ठरवा, ते तुमचं स्वातंत्र्य आहे. 3 गोष्टी अनादी आहेत. तुम्ही जर असा प्रयत्न केला आणि मागण्याचा पाहण्याचा जर केला, तर पहिलं बीज झालं की झाड झालं, पहिलं अंडा झाला की कोंबडी झाली,
कोंबडीशिवाय तर अंडा होणार नाही, अंड्याशिवाय तो कोंबडी होत नाही. आता मग आपण बीजाशिवाय तर झाड नाही, त्याला फूल पानं फळं येतील आणि मग नंतर परत त्याचं बीज तयार होईल आणि ते लावल्यानंतर झाड होईल. म्हणजे आपण कितीही मागे जाण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला ह्या गोष्टीचं तुम्ही खूप मागे 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 गेला. मग पहिले अंडा का पहिला मुर्गा, पहिले अंडा की पहिली कोंबडी, पहिला अंडा की पहिला कोंबडी. मग सगळेच्या सगळे जर तुम्ही खूप विचार करू करू अगदी दमून गेले आणि मागे गेले तर तुम्हाला हे लक्षात येईल का कोणतंच काही झालं नाही. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराने जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्याच्यामध्ये हे स्फुरण झालं की एकोहम बहुश्याम, मी एक आहे, अनेक शरीरांना धारण करून मी ही लीला करू इच्छितो असा त्याचा संकल्प झाल्याबरोबर काल जसं ते आपण म्हणलं का वटस्य पत्रस्य कुटे शयानम बालमुकुंदम मनसा स्मरामी, क्षीरसागरामध्ये वडाच्या पायावर आपला सांगता चोकत छोटासा बालकृष्ण जो तरंगत होता संपूर्ण जलमय झाल्याच्या नंतर तेव्हा असं वाटलं त्याला की आता आपण पृथ्वीची किंवा याची सगळी ब्रह्मांडाची किंवा अवताराची स्थापना करावी. जसा वराह अवतार तो आला त्या पृथ्वी त्याच्यातून निघाली असं तेव्हा त्याला वाटेल. त्यावेळेस तो जेव्हा येतो त्यावेळेस या ज्या गोष्टी आपल्याला अनाकल्पित चिंततो वाटतात की ज्याच्यामुळे होत नाही, पुरुष स्त्री आणि हा जीवात्मा या दोघांच्या मिलनातून, बीजाच्या मिलनातून तुमचे वृक्ष आणि वेली हे ते सगळ्या वनस्पती उद्बीज वगैरे जे काही जे आहे किंवा 84 लक्ष योनी 4 योनींमध्ये विभागल्या गेलेला आहे. जारज, अंडज, उद्बीज आणि आणखी एक आहे पण मला आता शब्द त्याचा येऊन नाही राहिला, सॉरी. तर अशा त्या 4 योनींच्या द्वारे पण त्यांची ते विश्लेषण करून सांगितलं. दारज म्हणजे मानव प्राणी जो जन्मल्यानंतर त्याला ती नाळ जोडलेली असते आणि जार बाहेर पडते. मग त्याच्यात पशु आले, गाई म्हशी ढोरं वगैरे. आणि अंडज म्हणजे अंड्यापासून होणारे निर्माण, उद्बीज म्हणजे त्या घाम हे ते जे आहेत त्याच्यातून तयार होणारे अशा ज्या योनी आहेत. आणि आंबा पाहिला असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतका बंद असलेला, उन्हाळ्यामध्ये पाहिलेला, त्याच्यामध्ये कीड तयार होते. त्याच्या आतमध्ये कशी ती गेली असेल, कशी वापली असेल, काही काही डाग पडतात त्याच्यातून, किडे सुद्धा पडतात. तर ते कसे तयार होतात आपोआपच. तर त्या पिसवा वगैरे आपण ज्याला म्हणतो, गोचीड म्हणतो किंवा आणखी कुठेतरी त्या अशा स्तनाला लागलेल्या असतात, त्या कशा सगळ्या घामापासून तयार होणारे वगैरे असे आपोआप येणाऱ्या त्या योनीज मध्ये आपण हे जन्म घेतो. तर ह्या सगळ्या त्या योनींची त्यांनी निर्मिती करते वेळी या अशा आदी तत्वापाशी त्याने एकाच वेळेस त्या तयार केलेल्या आहेत. मग आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्यानंतर हे सगळ्या जगाची निर्मिती झाल्यानंतर त्या परमेश्वराला तसा तो निर्माता आणि तेवढ्या सर्व गुणांनी अलंकृत असलेला किंवा तितक्या गुणांनी युक्त असलेला परमेश्वर तुमच्या आतमध्ये बसलेला आहे. त्याला तुम्ही आहुती जर देत असाल, नैवेद्य अर्पण करत असाल आणि मग त्याचा प्रसाद रूपानं जे शिल्लक राहते ते भक्षण करत असाल तर तो नैवेद्य कसा द्यायचा. तुम्हाला जे गोष्ट चालत नाही, आता तुमच्यामध्ये तर पहा तुम्ही ती इतके तरी म्हणजे का बा तुम्हाला एखादा आजार झाला तर मला शुगर आहे, मी साखर खात नाही म्हणून सांगता, तर तुम्हाला ती तुमच्या शरीराला मानवत नाही म्हणून तुम्ही ते त्याला नको म्हणून नाही म्हणता. पण परमेश्वराला तर ते पाहिजे असेल तर मग त्याला ते द्यायला पाहिजे होतं का नाही पाहिजे होतं. पण तुमचा तो परमेश्वर सुद्धा तुमच्या बरोबर डायबिटीज वाला होऊन जातो, त्यालाही तुम्ही वंचित करता. तोही तिथे बसलेला आहे, तुमच्या शरीराला जर डायबिटीज झाला तर तो मधुमेह तुमच्या परमेश्वरालाही होतो. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं का बा तुमच्या सगळ्या आवडीनिवडी आणि परमेश्वर जोपर्यंत खात नाही तोपर्यंतच हे ठीक आहे. ज्या दिवशी परमेश्वर जेवायला लागेल ना त्या दिवशी सगळी आपली पंचायत होणार आहे. म्हणून आपल्याला ते खायला मिळावं आपल्या आवडीचं, म्हणून मग आपल्या आवडीचेच पदार्थ आपण परमेश्वराला देतो, जे आपल्याला पाहिजे तेच. आणि ज्या मुलकामध्ये जे असतात तेच. आता माझ्या मुलकामध्ये चाललेला नैवेद्य मी माझ्या मुलकात देतो, पण तुमच्याकडे मात्र तुम्हाला आमटी आणि भाकरी द्यावं लागते, कारण ते तुम्हाला आवडते ना. ती चपाती पोळी जर आता आपण म्हटलं, फुलका जर म्हटलं तर ते तुम्हाला आवडणार नाही, तर तुम्ही तो त्या तुमच्या देवाला नैवेद्य देणार नाही. आमच्याकडे आम्हाला पोळ्या चालतात, त्या फुलक्या चालतात, तर आम्ही ते देतो. आमच्याकडे भाकरी कोणी करत नाही किंवा भाकरी मिळत नाही किंवा शॉर्टेज आहे आमच्याकडे ज्वारीचा, फार एखाद्या वेळेस आठवड्यातून एखाद्या वेळेस खात होता. आमच्या देवाला नैवेद्य आम्ही जे जेवतो तोच देतो आम्ही. सगळ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे तो देव आहे. देवाच्या आवडीनिवडीचा कोणीच विचार करत नाही.
आणखी एक अशी अनिष्ट प्रथा किंवा आपण असं काहीतरी करतो आणि ते करतो त्याच्याही मध्ये आपण देवाला खरोखर देव मानतो का, याच्याबद्दल मी थोडासा तुमचा उहापोह एका उदाहरणाने करणार आहे. काही लोक जेव्हा ज्या आपल्या इच्छा कामना पूर्ण होत नाही तेव्हा देवाला साकडं घालतात, नवस बोलतात आणि देवाला पाण्यामध्ये बुडवून ठेवतात. करतात की नाही असं? तुम्ही तुमच्या नातवाला, पोराला, पोरीला कधीतरी आयुष्यामध्ये केलेलं आहे का? थंडगार पाण्यानं त्याला आंघोळी घातल्या आहेत का कधी? का तुम्ही त्याला गरम पाणी वापरता? देवाला मात्र 12 महिने 24 तास त्याला थंडी वाजेल का नाही वाजेल का काय आहे? काही नाही. काय नुसतं आम्ही फक्त धार्मिक आहोत आणि देव आहे, पण देवाला खरोखर तुम्ही आपल्या मुलाप्रमाणे पाहता का किंवा तशाप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करता का? मी तर काल तुम्हाला सांगितलं का तुम्ही देवाशी बोलत सुद्धा नाही. कसा बोलेल तो तुमच्याशी? मग त्या प्रार्थनेमध्ये ते भाव यायला पाहिजे. कशी पूजा करता तुम्ही? मी आता उद्याचा विषय येणार आहे किंवा 2-3 दिवसानंतर येईल, त्यामध्ये त्या पूजाविधी कशी करायची या विषयावर मी बोलेल. त्या दिवशी मी डिटेल सांगेल तुम्हाला की तुम्ही काय करता. फक्त मी हे सगळे उदाहरणं देता जाता सांगतो धावत्या याच्यामध्ये की तुम्ही त्या देवाला खरोखर आपला कोणीतरी आहे असं मानून तुम्ही त्या देवाची पूजा करता की काय करता? काय करत काय असतो आपण? वाटते का असं? मग आता तुम्ही तरी त्याच्याकडून अपेक्षा करता की देवानी माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि मी मात्र आहे तसाच राहायला पाहिजे. तसं व्यक्तिमत्व बनवण्याचा किंवा त्याच्या मार्गावर चालण्याचा काल जसं मी म्हटलं, महाजनो येन गतसहा पंथा, जे धुरील लोक जे ज्या मार्गावरून गेले तसं बनण्याचा थोडा तरी तो प्रयत्न करून पहा. नाही पूर्ण 100-80% जरी होणार तरी 10% जर तुम्ही चालायला लागले तर परमेश्वर 90% चालत तुमच्याकडे येतो. पण तुम्ही 10% तर चालण्याचा प्रयत्न करा, त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करा, त्या मार्गाने अवलंबण्याचा तर प्रयत्न करा. का आतापर्यंत आपण हे सगळं केलं हे चुकीचं होतं. हे जर भगवंताला जर आपल्याला प्रसाद द्यायचा आहे, तिथे आपल्या हृदयामध्ये जर हृदय हे तर मानता की तिथं कुठंच आत्मा आहे, हे सगळं तो करत असतो, तिथं तो देव आहे म्हणून सगळं आहे, तो जर तिथून निघून गेला तर शेव होते हे तयार, सगळं मानते. पण ज्यावेळेस रचना आपली काम करते ना, जेव्हा जीभ काम करायला लागते त्यावेळेस मात्र तो मानलेला जो विचार आहे ना तो आपण टाकून देतो. मग त्या तिच्या आहारी जातो शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 ज्ञानेंद्रियांचे जे 5 विषय आहेत त्याचा आस्वाद घ्यायचा असला की मग मात्र आपल्या हृदयामध्ये भगवंत राहत नाही, त्याला मांसाहार चालतो. हे आहेत भाव, भगवत भावना, भावित भक्ती किंवा तसं वागणं. तसं होऊन परमेश्वराकडे जायचं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर मग तो तसा धावत येणार. बघा, विचार करायचा. मग असं व्यक्तिमत्व आपण घेऊन भगवत भावना भावित घेऊन नैवेद्य, प्रत्येक आपली कृती प्रसाद रूप आहे, जे आपण पेरलं ते उगवणार आहे, जे आतमध्ये टाकू त्याचे परिणाम आपल्यावर होणार आहे. साधं जर आपलं एक उदाहरण फक्त ते वैज्ञानिक भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे मग त्याचं तुम्हाला लक्षात येईल, म्हणून ते अत्यंत चपखल आणि खूप चांगलं उदाहरण आहे म्हणून मी देतो आहे. नाही तर तसं आता हे मी उदाहरणं देत बसलो तर आपला विषय असा वाढत जाईल आणि मग त्या वेळेचं भान राहणार नाही कालच्या सारखं. त्यामुळे मी फक्त थोडं पण ते अत्यंत महत्वाचं आहे म्हणून सांगतो. फक्त तितकंच का त्याचा काय परिणाम होता आता मी काही सांगितलं नाही किंवा मी आग्रह करणार नाही का तुम्ही कसं वागायला पाहिजे किंवा तुम्ही तुमच्यामध्ये हा बदल करा, याचंही मी सांगणार नाही. फक्त त्याचे परिणाम काय होतात ते परिणाम मी सांगतो. त्या परिणामाप्रमाणे मिळणार आहे ते भोगण्याची तयारी ठेवा, बस एवढंच माझं म्हणणं. त्याची आठवण करून देतो. शाकाहारी जर माणूस असेल तर त्याचं ते अन्न ग्रहण केल्याच्या नंतर सप्त धातूमध्ये रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, चर्म, स्त्रियांच्या बाबतीत रज आणि पुरुषांच्या बाबतीत शेवटची अंतिम धातू म्हणजे वीर्य. तर अशा सप्त धातूमध्ये रूपांतर त्या खाल्लेल्या अन्नाचं होते. ते अन्नाचं रूपांतर 7 दिवसामध्ये होतात शाकाहारी खाल्ल्यानंतर. पण एक जर मांसाहार केला तर त्याचं हे रूपांतर व्हायला 40 दिवस लागतात पचायला. शास्त्रीय सांगतो आहे हे सगळी माहिती, डॉक्टरांनी सर्टिफाय केलेली. मी माझ्या मताचं काहीही लावत नाही आणि कुठलीही तुम्हाला भीती दाखवत नाही. आणि शाकाहारी किंवा सात्विक आहार करणाऱ्या माणसाच्या चित्तवृत्ती ह्या शांत होतात आणि अभ्यास करत असताना त्याची एकाग्रता साधते, मन लागते, अभ्यास होतो.